प्राचीन भारताच्या विकासात भौगोलिक घटकांची भूमिका स्पष्ट करा. प्राचीन भारताच्या विकासात भौगोलिक घटक जे वेगवेगळे असतात, सोप्या शब्दात तुम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे, कुठल्याही देशाचा इतिहास जो आहे तो ऑब्व्हियसली त्याच्या भूगोलाने ठरवला जातो. ओके, सो ही तुम्ही इकडे इंग्लिश मध्ये एक कोट आहे, त्याला तुम्ही ट्रान्सलेट करून ऍज अ इंट्रोडक्शन म्हणून लिहू शकता. हिस्ट्री इज शेप्ड बाय जॉग्रफी ऑफ द कंट्री. कुठल्याही देशाचा इतिहास हा त्याच्या भूगोलाने ठरवला जातो, हे तुम्ही इंट्रो मध्ये लिहू शकता हा कोट. हिस्ट्री ऑफ एनी कंट्री इज डिसाइडेड और डिटरमाइंड बाय इट्स जॉग्रफी. ओके, सो हे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आता इथे इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही लिहू शकता भूगोल म्हणजे काय, तर सगळे भौगोलिक घटक जे आहेत, हवामान, हिमालय पर्वत, नद्या, ठीक आहे, तसंच वेगवेगळ्या प्रकारचं हवामान. आताच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे हे भौगोलिक घटकांमुळे जनांचं रूपांतर जनपदांमुळे झालेलं आहे. हे तुम्ही या आता बघा, पहिल्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये जे पॉइंट्स आहेत त्यातले काही पॉइंट्स तुम्ही दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण टाकू शकता. तेवढा स्मार्टनेस आपल्याकडे असला पाहिजे. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या मार्गाला आकार देण्यात भौगोलिक घटकांनी निर्णायक भूमिका, निर्णायक म्हणजे काय, सगळ्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ठीक आहे, भारताची विविध जे आपण भौगोलिक हे म्हणतो, नद्या, पर्वत, मैदाने, पठार, वाळवंट, ठीक आहे, हवामान असेल, किनारी भाग असतील, प्रत्येकाचा काही ना काहीतरी रोल हा भारताच्या इतिहासामध्ये नक्कीच आपल्याला दिसतो. आता मुख्य भागामध्ये काय लिहायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नदीवर लिहिणं अपेक्षित आहे. रिव्हर सिस्टम का, तर सिंपल लॉजिक आहे. मुळात इतिहासाची सुरुवात ही नदी किनाऱ्यापासूनच होते. हा पण एक कोट लिहू शकता. हिस्ट्री इज बॉर्न ॲट द रिव्हर बेसिन्स. कुठल्याही जगातल्या कोणत्याही संस्कृती घ्या तुम्ही, तुम्हाला एक दिसून येईल की नेहमी कुठल्याही संस्कृतीची सुरुवात किंवा जन्म हा नदी किनाऱ्यावरून होतो. ठीक आहे, सो सुरुवातीच्या ज्या सगळ्या साइट्स आपल्याला सापडतात, पुराणाश्मयुग, पॅलिओलिथिक, मेझोलिथिक, निओलिथिक, मराठीमध्ये ज्याला आपण पूर्व पाषाण काळ, मध्य पाषाण काळ आणि नवपाषाण काळ म्हणतो, या सगळ्यांची जी साइट्स आहेत वेगवेगळ्या, त्या सगळ्या साइट्स मोस्ट ऑफ देम नदी किनाऱ्यावरच सापडतात आपल्याला. सो नदीचे किनारे हे संस्कृतीची उगमस्थानं असतात. द रिव्हर बेसिन्स आर ओरिजिन प्लेसेस फॉर एनी सिव्हिलायझेशन. डिस्प्यूट नाही. मला सांगा, हे लोक गुहेमध्ये राहत होते, पॅलिओलिथिक मेझोलिथिक पिरियड मध्ये हे लोक गुहेमध्ये राहत होते. सो गुहेमध्ये त्यांना पाणी वापरायला लागणार आहे. ठीक आहे, मग विदाऊट, तुम्ही जर नदीच्या किनाऱ्यावर नसाल, त्या काळी काही गाड्या नाही आहेत लोकांकडे, सो दे नीड वॉटर. विदाऊट वॉटर कॅन यू सस्टेन? नो. सो बेसिकली माणसाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पाणी ही सगळ्यात बेसिक घटक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, जगातल्या कोणत्याही संस्कृती असतील, त्यांचा जो जन्म आहे तो नदीच्या किनारीत झालेला दिसतो आपल्याला. सो रोल ऑफ रिव्हर्स. आणि फक्त एवढंच नाही, तर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पेशली एन्शंट किंवा मेडिवल पिरियड मध्ये, इवन आज सुद्धा दोन एम्पायर असतील. लेट अस अज्युम दॅट एम्पायर ए किंवा महाजनपदा ए आणि महाजनपदा बी यांच्या दोघांमधली जी बॉर्डर असणार आहे, सो जनरली काय करतात, रिव्हर बॉर्डर ठेवतात. सो ऑलवेज रिमेंबर, सो नद्यांनी आणखी एक महत्वाची रोल प्ले केलेला आहे. रिव्हर ऍक्टिंग ऍज अ सेपरेशन ऑफ द एम्पायर्स. व्हेरी गुड. सो दोन साम्राज्यांच्या मधली जी बाउंड्री आहे त्या सुद्धा नद्याच होत्या, हे लक्षात घ्या. सो नद्यांचा रोल भारताच्या इतिहासामध्ये खूप महत्वाचा राहिलेला आपल्याला दिसतो. दिस इज अबाउट रिव्हर सिस्टम. इवन तुमचं जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे, सिंधू संस्कृती, आता या प्रश्नामध्ये पॉइंट्स नुसते लिहून मार्क मिळणार नाहीयेत, तुम्ही एक्झाम्पल्स देणं महत्वाचं आहे. तुम्ही जर बघितलं, हडप्पा, मोहेंजोदडो, त्याच्यानंतर लोथल, सगळ्या प्रमुख साइट ज्या आहेत, चानुदारो, या सगळ्या प्रमुख साइट ज्या आहेत त्या मुळात आपल्याला दिसतात की रिव्हर, नदीच्या काठावरच आहेत. जे मोहेंजोदडो आहे ते नदीच्या एवढं जवळ होतं की जेव्हा जेव्हा सिंधू नदीला पूर यायचं, 7 वेळा मोहेंजोदडो पुराणी नष्ट झालं होतं. सो रोल ऑफ रिव्हर्स. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे रोल ऑफ हिमालया. हा जो हिमालयन पर्वत आहे, आणखी एक महत्वाची गोष्ट, नद्यांमुळे जलवाहतूक सुद्धा आपल्याला दिसते. व्यापार जो होता
तो सुद्धा नद्यांमुळे पॉसिबल होतो. नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे, मगाशी जे मी तुम्हाला 5 फॅक्टर सांगितले PCFIR, ठीक आहे. सो त्यातल्या पेरेनियल रिव्हर सगळ्यात महत्वाचं, हे जे महाजनपद आली आणि नंतर त्याचं रूपांतर मगधन साम्राज्यामध्ये झालं. सो हे का शक्य झालं, तर ज्या नद्या गाळ वाहून आणतायत त्याच्यामुळे सुपीक गाळाची मृदा, तसंच या नद्या बारमाही आहेत त्यामुळे शेती फार मोठ्या प्रमाणात होतीये. सो रोल ऑफ रिव्हर इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन शेपिंग द इंडियन हिस्ट्री. दुसरा आहे पर्वतांचा रोल. पर्वत, स्पेशली हिमालय पर्वत जो आहे, त्यांनी 2 सगळ्यात महत्वाच्या गोष्टी केल्यात. हिमालयाने सगळ्यात महत्वाचं, आपली जी बाहेरून होणारी आक्रमणं आहेत त्याच्यापासून भारताचं संरक्षण केलंय. आणि त्याचबरोबर हवामान तुम्ही जर बघितलं तर भारताच्या पलीकडे हिमालयाच्या अपोजिट साईडला जे सायबेरियन वाळवंट आहे किंवा सेंट्रल एशिया आहे, तिथे अत्यंत थंड असं वातावरण असतं. पण भारतामध्ये या शीत वाऱ्यांपासून भारताचं संरक्षण हिमालय पर्वत करतो. फक्त एकच, नीट समजून घ्या, एवढा प्रचंड हिमालय पर्वत होता आणि फक्त एकच खिंड होती जिथून हिमालय क्रॉस करणं शक्य होतं. भारतावर जेवढे परकीय आक्रमण झाले, ब्रिटिशांचं जर सोडलं तर जेवढे परकीय आक्रमण झाले त्यातले मोस्ट ऑफ देम आर फ्रॉम खैबर खिंड. जेवढ्या भारतावर इंडो ग्रीक्स आले, शक, कुशान, ठीक आहे, हुनांनी आक्रमण केलं, नंतर मोहम्मद घोरी आला, बाबर आला, सगळेजण खैबर खिंड ओलांडूनच आलेले आहेत. ठीक आहे. मग विचार करा, जर हिमालय असून सुद्धा भारतावर एवढे आक्रमण झाले, जस्ट इमॅजिन की हिमालय नसता तर काय झालं असतं. ठीक आहे. दुसरी की करायला पाहिजे होतं, मला पण हाच प्रश्न पडतो की का नाही केला. नाही केला. चायनानी विचार करा, चायनामध्ये हिमालयासारखं प्रोटेक्शन नव्हतं. सो चायनाने हजारो किलोमीटर लांबीची वॉल ऑफ चायना बांधली, चीनची भिंत बांधली. आपले जे राजे होते आपापसात भांडण्यात जरा जास्त बिझी होते. सो दे कुड नॉट थिंक अबाउट इट. जस्ट इमॅजिन करा, जर खैबर खिंड आपण ब्लॉक केली असती, हिस्ट्रीचा सिलेबस 50% कमी झाला असता. ओके. अगेन ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्यांना बारमाही कोणी बनवतं, हिमालय बनवतं. कारण समर सीझन मध्ये जेव्हा बर्फ वितळतो हिमालयातला, ते पाणी नद्यांमधून वाहत येतं. सो अगेन बारमाही नद्यांचा स्रोत काय आहे, तर हिमालय आहे. म्हणजे बेसिकली सोप्या शब्दात जे काही ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये सुद्धा हिमालयाचा रोल खूप महत्वाचा आहे. तिसरं आहे इंडो गंगेटेक प्लेन. म्हणजे काय, ज्याला आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणतो. इथे जेव्हा हळूहळू लोखंडाचा शोध लागला आणि उत्तर वैदिक काळामध्ये पंजाब हरियाणापासून लोक युपी बिहारकडे पूर्वेकडे शिफ्ट व्हायला सुरुवात झाले आणि तिथे एकदा आल्यानंतर मोठी मोठी साम्राज्य निर्माण झाली. का? कारण की हा अत्यंत सुपीक, हे बघा वरच्या बाजूला गंगा आणि खाली यमुना याच्या मधला जो प्रदेश आहे, हा ज्याला आपण दोआब रिजन म्हणतो, इथे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात, आणि बिहारचा काही भाग, साऊथ बिहारचा भाग, इथे सगळ्यात मोठी मोठी साम्राज्य निर्माण झाली. आणि हे चुकून झालेलं नाहीये, जॉग्रफी इज रिस्पॉन्सिबल. कारण हा प्रदेश अत्यंत, इव्हन टुडे आज सुद्धा हा भारतातला सगळ्यात जास्त सुपीक प्रदेश मानला जातो. आणि याच्यामुळेच नंतर मोठी मोठी महाजनपद, मगध असेल, कोसल असेल, यांची निर्मिती झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे प्लाटू. प्लाटू म्हणजे पठारी प्रदेश ज्याला आपण म्हणतो. अगेन मगध का सगळ्यात जास्त पॉवरफुल होतं, 16 महाजनपद होती, त्यातलं मगध एकटंच का शेवटपर्यंत टिकलं आणि त्याचं रूपांतर साम्राज्यात झालं, कारण की ते छोटा नागपूर पठारावर होतं. पाटलीपुत्र म्हणजे पटना ही त्याची कॅपिटल होती. सो नीट समजून घ्या की सगळ्यात मेजर ऍडव्हान्टेज जो होता मगधाकडे तो म्हणजे लोखंडाच्या खाणी, आयर्न ओर्स होत्या. आणि त्याच्यामुळे मगधला संसाधनं खूप जास्त मोठ्या प्रमाणात होती. ठीक आहे. सो लोखंडाचा फायदा मगधांना झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी एम्पायर बिल्ड केलं. नंतर जे मौर्यन एम्पायर आलं, म्हणजे नीट समजून घ्या, इसवी सन पूर्व 600 पासून ते साधारण पुढचे जवळपास 1000 वर्ष, इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 600, हा जो 1000 वर्षाचा किंवा 1200 वर्षाचा कालखंड आहे, तर त्याच्यात आपल्याला दिसतं की सगळ्यात जास्त पॉवरफुल जर कोणी असेल तर ते मगध हे साम्राज्य आहे. सुरुवातीला तिथेच वेगवेगळ्या डायनेस्टी, हरियंका डायनेस्टी, त्याच्यानंतर शिशुनाग डायनेस्टी, तिसरी होती नंद डायनेस्टी, चौथी मौर्यन डायनेस्टी
अशा वेगवेगळे राजघराण्यांनी मगधावर राज्य केलं आणि अख्ख्या भारतावर कंट्रोल मिळवलं. मगध हे सगळ्यात पॉवरफुल, इट वॉज पॉवर सेंटर ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि का होतं, कारण की त्यांच्याकडे प्लॅटो रिजन होता, जे छोटा नागपूर प्लॅटो आहे तो त्यांच्या कंट्रोलमध्ये होता आणि त्यामुळे लोखंड त्यांच्याकडे होतं. सो ऍग्रिकल्चर टूल्स असतील, जे आपण शेतीचं अवजारं म्हणतो, किंवा लोखंडाच्या तलवारी असतील, ह्या फक्त मगधवाल्यांकडेच होत्या. आणि कुठलं किंगडम नाही, किंगडम एकच आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या डायनेस्टीज आहेत. हरियंका डायनेस्टी, त्याच्यानंतर शिशुनाग डायनेस्टी, थर्ड नंद, तुम्हाला हे सगळं माइंड मॅप मध्ये सापडून जाईल. नंद डायनेस्टी, आणि चौथी आहे मौर्यन डायनेस्टी. आणखी बऱ्याच आहेत, सो तुम्ही ते बघू शकताय. ठीक आहे. नेक्स्ट इज कोस्टल एरियाज. अगेन, भारताला सोने की चिडिया का म्हटलं जायचं, कारण की भारत हा प्रचंड श्रीमंत होता. कुठून आला एवढा सगळा पैसा, भारताकडे एवढं गोल्ड होतं त्या काळामध्ये. हे सगळं गोल्ड आलं कुठून, तर ऑब्व्हियसली रोमन एम्पायर कडून. त्यांच्याबरोबर जो सिल्क ट्रेड होता, रेशीमचा व्यापार होता रोमन साम्राज्याबरोबर, त्याच्यामुळे प्रचंड सोनं भारतामध्ये आलं. आणि हा व्यापार का शक्य झाला, जमिनी मार्गाने हा व्यापार शक्य होता का, नाही, सागरी मार्ग त्याच्यासाठी महत्वाचा होता. सो हे जे कोस्टल एरियाज आहेत, तुम्ही जर भारताची जॉग्रफी नीट बघितली तर 7,500 अप्रॉक्सिमेटली 7,516 किलोमीटर एवढा प्रचंड समुद्र किनारा आहे. सो सगळे प्रमुख पोर्ट तुम्हाला माहित पाहिजेत. ताम्रलिप्ती, बंगालमध्ये ताम्रलिप्ती नावाचं जे बंदर होतं किंवा पोर्ट होतं. त्याच्यानंतर इथे कावेरी पट्टणम, तमिळनाडूमध्ये कावेरी पट्टणम. केरळमध्ये, आजचं जे केरळ आहे तिथे मुजिरीस नावाचं एक बंदर होतं. ठीक आहे. सो ही जी सगळी बंदरं होती, तिथून अख्ख्या जागतिक लेवलचा व्यापार होत होता, रोमन साम्राज्याबरोबर व्यापार होत होता. आणि त्यामुळे भारत एवढा श्रीमंत झाला. आणि नुसता श्रीमंत झाला असं नाही, तर वेगवेगळे जे धर्म होते, आजही तुम्ही बघा जगातल्या सगळ्या साऊथ ईस्टर्न कंट्रीज मध्ये मोस्टली बुद्धिझम सापडतो. जपान, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, ठीक आहे, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, चायना, इथे जो बुद्धिझम सापडतो तो कशामुळे शक्य झाला, तर हे किनारी प्रदेशांचा रोल याच्यात फार महत्वाचा आहे. ठीक आहे. हे झाले सगळे मेजर फॅक्टर. आता आणखी तसे बरेच फॅक्टर आहेत. सो तुम्ही बाकीचे फॅक्टर जे ते मायनर फक्त मेन्शन करू शकता. इथे तुम्ही एक छोटीशी डायग्राम काढणं अपेक्षित आहे. इंट्रोडक्शन मध्ये या क्वेश्चनच्या तुम्ही इंडियाचा मॅप काढू शकता. ओके. आणि अशा प्रकारे मॅप काढून तुम्ही काय करू शकता, तुमचं जे काही एक्झाम्पल आन्सर असेल ते तुम्ही इलॅबरेट करू शकता. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन नंबर सेकंड. चलो, कन्क्लुजन मध्ये तुम्ही काय लिहू शकताय, भूगोल केवळ एक पार्श्वभूमी नव्हता, तर प्राचीन भारताच्या संस्कृती वाढीमध्ये एक सक्रिय निर्धारक, किंवा निर्धारक वगैरे शब्द पेपरमध्ये आठवत नाहीत, सगळ्यात महत्वाची निर्णायक भूमिका ही भूगोलाने बजावलेली आहे, हे तुम्ही लिहू शकता.